नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. वीरशैव लिंगायत समाजसेवा ट्रस्टच्या वतीने केशवनगरमध्ये विश्वगुरू महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव 2026 विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये महात्मा बसवेश्वर भवन कुंभारवाडा केशवनगर या ठिकाणी संपन्न झाला. 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परमपूज्य चन्न बसवानंद महास्वामीजी, पूज्य श्री बसव देवरू, शरणश्री शिवानंद हैबतपुरे यांचा भव्य बसव कथा सोहळा तसेच धार्मिक कथा प्रवचनांचा कार्यक्रम संपन्न झाला. बसवेश्वरांच्या मूर्तीची आणि पालखीची भव्य मिरवणूक शनिवार आणि रविवारी काढण्यात आली. यामध्ये लिंगायत समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये विविध मान्यवर पोलीस अधिकारी यांनी सहभागी होऊन बसवेश्वरांच्या पालखीचे दर्शन घेतले. रविवारी सांगता समारंभ दिवशी मान्यवरांचा सत्कार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. केशवनगरमध्ये लिंगायत समाज बांधवांनी महादेव मंदिर आणि महात्मा बसवेश्वर भवन यांची उभारणी केलेली आहे. लोकप्रतिनिधींनी लिंगायत समाज बांधवांचे समाजाकरता असलेले योगदान लक्षात घेऊन वीरशैव लिंगायत समाजसेवा ट्रस्टच्या नावे ही जमीन होण्याकरता शासन दरबारी प्रयत्न करावेत, जेणेकरून आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे काम करता येईल, असे यावेळी प्रास्ताविक करताना ट्रस्टचे अध्यक्ष ओमकांत बोणे आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, नगरसेविका सारिकाताई घुले, नगरसेवक डॉक्टर दादा खोदरे, आरपीआयचे विधानसभा अध्यक्ष महादेव दंदी, माजी पंचायत समिती सदस्य जतीन कांबळे, माजी सरपंच संतोष पाखरे, भाजपा नेते देवा भाट, अनिल आबनावे, शक्तीप्रधान, राष्ट्रवादीचे नेते गणेश ढाकणे, आरपीआय नेते कालिदास गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नूर चाचा भाईजान, अशोक येवले, प्रदीप पाटील, अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, मैत्री कट्टा यांचे पदाधिकारी, सदस्य, वीरशैव लिंगायत समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, कार्यक्रमाचे संयोजन वीरशैव लिंगायत समाजसेवा ट्रस्ट केशवनगरचे अध्यक्ष ओमकांतजी बोणे, शिवा हुन्नाळी, लक्ष्मण जाबा, रवींद्र जतकर, भारत जिरवणकर, भागवत हिंगमेरे, निंगाप्पा कौंची, तुकाराम पाटील, संगमेश खुबा, प्रकाश घेवारी, काशीनाथ डोळे, शिवा स्वामी, गुणवंत खराबे, अशोक विभूते, विठ्ठल बिराजदार, विठ्ठल प्रचंडे, शन्नी मल्लाबादे, रमेश जबंगी यांच्यासह उत्सव प्रमुख सदस्यांनी केले. महाप्रसादाचा लाभ यावेळी हजारो भाविकांनी घेतला. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. मान्यवर म्हणजे आपल्या समाजाला मोठं एक यांचं जेव्हा हो की जिथे दावा, महादेव दंडे, तिथे शक्तीप्रधान आणि आपले साहेब गणेश ढाकणे यांच्या सगळ्यांचा अप्पा आहे. सगळ्यांचा आम्हाला इथं हातभार लागलेले, त्यामुळे आम्ही हे मंदिर उभा केलं आहे. आता त्याच्या आधी आम्ही याचं मंदिर उभा केला, मानवाचं मंदिर केला, नंतर आता काल याचं मंदिर झाला, बसवेश्वराचं मंदिर झाला. तर आता आम्हाला गाववाल्यांच्या सपोर्टमुळे हे सगळं झालेलं आहे. आपण ते विसरू शकत नाही की यांच्या सगळ्यांचं आम्ही गाववाल्यांचं स्वागत करतो. असा उत्कृष्ट असा प्रतिसाद वीरशैव लिंगायत समाजाच्या महात्मा बसवेश्वर जयंतीला दिसतोय. आणि मी गेल्या वेळेस तुम्हाला शब्द दिला होता की पुढची जी आपली जयंती असणार आहे ती आपली महा अनुभव मंडप, जसं बसवेश्वर महाराजांनी महामंडपाची स्थापना केली होती, आपण ह्या भागामध्ये ही जागा धरून आता अनिल आबनावे साहेब, तुम्ही ही जागा कशी यांच्या नावावर करता येईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे एवढा समाज म्हणजे दोन्ही मिळून जर एकत्र जर झाले, म्हणजे तिकडे खाली एक जयंती होते, तिथं होते, पण दोन्ही मिळून जर एक जयंती जर झाली तर खूप मोठा होणार आहे. एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. तर झालं जर चांगलं होईल आणि सर्वांनी एक समाजाने एकत्र यायला पाहिजे, कारण की आमचा समाज हा सर्व एकत्र येतोय. सर्वांनी एकत्र राहिला तर तुमची एक खूप ताकद होईल आणि सर्वांना दिसेल की लिंगायत समाज काय आहे. एवढी जी माझी विनंती आहे सर्वांनी आम्ही जागेसाठी एवढे प्रयत्न केले आणि जागा मिळवून दिली. यांना विरोध करत आजूबाजूचे सर्व लोक विरोध करत, पण आम्ही यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो आणि यांच्यासाठी शेवटपर्यंत ठामपर्यंत उभा राहिला. इथं कॉर्पोरेशनने जरी विरोध जरी केला तरी आमच्या इथं निळा झेंडा रिपब्लिकन पार्टीला पहिले उभा राहिला आणि कोणाची हिंमतही होणार नाही इथं उभं राहायची. एवढी आमच्या इथे ताकद आहे. एवढं त्या ठिकाणी बोलतो. जे व्यक्तित्व होते, जे प्रवचनकार होते, ते फार अभ्यासू होते. त्यांनी जे महात्मा बसवेश्वरांबद्दल जे सांगितलं ते खरंच त्यांचे विचार आचरणात घेण्यासारखे होते आणि ते खरंच सर्वांनी
या ठिकाणी त्यांचे विचार आचरणात घेतले पाहिजे आणि त्यांच्या विचाराप्रमाणे आपण आपलं पुढील आयुष्य जगलं पाहिजे. की आम्ही फर्स्ट टाइम दोघं जण इथं प्रचारादरम्यान आलो होतो तेव्हा पण आम्हाला अशी संख्या दिसली होती. आमच्यासाठी तुम्ही सगळे आल्या होता आणि आज मी परत सेकंड टाइम आली इथे. माझ्या आधी माझे मिस्टर अमिताभ बघुले इथे येतात, बरेचसे कामं सुद्धा करतात. मी पण त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून तुमची सगळी कामं करणार आहे. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या मी करणार आहे. सारी गटा असतील, बालाकोटे असतील आणि नंदाताई आपणारे असतील, ही जागा आम्ही मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि या जागेवर आम्ही येऊन त्याचं उद्घाटन करणार आहोत हे तुम्हाला निश्चित सांगतो. प्रत्येकाच्या गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या मंदिरासाठी, आपल्या समाजा मंदिरासाठी एकट्या कोणाचा हात लागत नसतो आणि त्याला सर्वांच्या साथ लागते. ती साथ म्हणजे सर्व पक्षांची, सर्व मित्र बंधू भगिनींची असते. आणि आज खरं तर ज्यावेळेस आपल्या स्मशानभूमीची जागा मिळाली त्यावेळेस मला चांगलं असं वाटतं की आमदार मैदान बाबर होते, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जागा मिळाली. आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना एक प्रेरणा मिळाली. या ठिकाणी महादेव मंदिराची स्थापना केली. सर्व जाती धर्मांसाठी मंदिर आपण खुलं ठेवलं आणि सर्वांना विनंती केली की दर सोमवारी प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह या मंदिराला भेट द्यावी. आणि सलग 3 ते 4 दिवस आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रवचन देऊन मी सुद्धा 1 दिवसाचं प्रवचन ह्या ठिकाणी अटेंड केलं. खरंच त्यातून जे महादेवीचा मला इतिहास माहीत नव्हता तो सुद्धा इतिहास चांगल्या प्रकारे मला माहीत झाला. कारण की त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेण्याचं काम आपल्या सर्व समाजाने जर घेतली तर चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या समाजाच्या माध्यमातून होतोय.